एल्गार लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे। आज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने रॅलीची रमेयांना या ठिकाणी भव्य खरबूज वाटप कार्यक्रम शिक्षक समितीमार्फत करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपले शिक्षक बंधू आहेत। आपण यांना विचारूया की आजच्या या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये व यांच्या दरवर्षीचा हा यांचा प्रोग्राम असतो त्या संदर्भात आपण या जिल्हाध्यक्ष जे आहेत त्यांना विचारूया की या संदर्भात त्यांच्या मार्गदर्शन काय असेल, कशा पद्धतीने हा कार्यक्रम आपण करतो। मी संदीप तुर्की, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती। आजचा हा दिवस खऱ्या अर्थानं संपूर्ण भारतवासियांकरता अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। आज संपूर्ण भारतवर्षच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठी महाजयंती आज साजरी केली जात आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे की संपूर्ण जगाला वंदनीय असणारी असे संविधान या संविधान रचित्यांना दिलं आणि भारताला प्रगल्भ लोकशाही त्यांनी प्रदान केली। असे भारतीय संविधान रचयिते भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे सातत्यानं मागील अनेक वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे जे अनुयायी आहेत त्या अनुयायांना रॅलीतील मठ्ठा वाटप, कुठं स्पर्धात्मक कार्यक्रम, काही ठिकाणी तरबूज वाटप, तर विविध प्रकारचे सामाजिक कार्यक्रम घेऊन आम्ही हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटामध्ये साजरा करतो आहे। जेव्हा 2 वर्षा अगोदर भारताला 75 वर्ष जे झाले होते त्यावेळेस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे गोंदिया या मुख्यालयी आपण 75 रक्तदात्यांचा रक्तदान करण्याचा एक कार्यक्रम आपण त्या ठिकाणी हाती घेतला होता। सोबतच एक महाजयंतीनिमित्त आम्ही कविता भीमगीत गायनसुद्धा स्पर्धा आम्ही त्या ठिकाणी आयोजित केली होती आणि शेकडोच्या संख्येने आमचे शिक्षक बंधू भगिनी त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते। आज सुद्धा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा देवरीतर्फे या ठिकाणी रॅलीतील अनुयायांना आम्ही खरबूज वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता आणि यात रॅलीतील हजारो अनुयायांना आम्ही या ठिकाणी खरबूज वाटप करून एक प्रकारे या महामानवाला मानवंदना देण्याचं काम आमच्या संघटनेतर्फे करण्यात आलेलं आहे। एवढंच नव्हे तर गोंदिया जिल्ह्यातील 8ही पंचायत समितीमध्ये आमगाव, सालेकसा, गोंदिया, गोरेगाव, तिरोडा, सडकवर्जनी, मोरगाव वर्जनी या 8ही शाखांमध्ये आमच्या शाखेतर्फे विविध प्रकारचे सामाजिक कार्यक्रम मोठ्या थाटामाटामध्ये साजरे केले जात आहेत आणि एक सामाजिक दायित्व निभवण्याचं काम आमची संघटना या ठिकाणी करत आहे आणि खऱ्या अर्थानं ज्या महामानवानं आपल्या संपूर्ण भारतवासियांकरता एक प्रगल्भ असं संविधान ज्यांनी दिलेलं आहे आणि आज कुठेतरी शोकांतिका वाटते की ज्या महापुरुषाच्या मनामध्ये जी संकल्पना होती की न्याय, समता आणि बंधुत्वावर आधारलेलं एक समाज व्यवस्था आणि एक प्रगल्भ असं राष्ट्र निर्माण करण्याचं त्यांचा एक मानस होता, तो कुठेतरी आजच्या काळामध्ये ते तत्व कुठेतरी मागे जात आहेत। म्हणून या जयंतीच्या निमित्तानं सर्व भारतवासियांना मी सांगू इच्छितो आहे की खऱ्या अर्थानं जे प्रगल्भ संविधान जर आपल्याला अस्तित्वात आणायचं असेल, खऱ्या अर्थानं लोकशाही जर आपल्याला या ठिकाणी साकारायची असेल तर आपण जे शोषित, वंचित, दीनदुबळे आणि खऱ्या अर्थानं ज्यांना गरज आहे अशांना मदत करून लोककल्याणकारी राज्याची निर्मिती करून आपण चांगल्या प्रकारचा भारत कशा प्रकारे निर्माण करता येईल यासाठी सर्व भारतीयांनी एकोपा निर्माण करून आणि सामाजिक दायित्वाचा एक त्यांनी परंपरा राबवून या ठिकाणी या महामानवाला मानवंदना द्यावी अशा प्रकारचं आवाहन मी या निमित्ताने करतो आहे। एल्गार लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे। देवरी येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तानं भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते। या रॅलीमध्ये संपूर्ण समाज व युवा मित्र उपस्थित होते आणि या भव्य रॅली देवरीमध्ये काढण्यात आली। हा सागर याप्रमाणे या ठिकाणी सर्व देवरीवर या रॅलीचे आयोजन करण्यात आलं। ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं लोकांना जनजागृती झाली पाहिजे, लोकांना बाबासाहेबांची कर्तव्य आणि त्यांचे कार्य लोकांना कळलं पाहिजे आणि त्यांची आठवण राहावी म्हणून ही भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते।